तर मकोका लावण्याच्या या कृतीवर आंदोलकांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे। अतिशय उचित कारवाई आहे। मुळामध्ये बीडमधील हा जो संघटित गुन्हेगारीचा प्रकार म्हणून संतोष अण्णा देशमुखांचं खून प्रकरण घडलेलं आहे आणि त्या अनुषंगाने राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये याचं सूतोवाच केलेलं होतं आणि मला असं वाटतंय की ती सीआयडीच्या तपासाच्या दरम्यान ज्या काही बाबी उघडकीस आलेल्या आहेत त्यानुसार हा मोका लावणे ही अतिशय योग्य कारवाई आहे आणि मला असं वाटतं की हे एक तपासाच्या दरम्यानचं एक चांगलं आणि पहिलं पाऊल आहे। मोका हा 302 द्वारे लावला पाहिजे आणि आरोपींनाही कठोरात कठोर ही शिक्षा झालीच पाहिजे आणि आम्हाला न्याय लवकरात लवकर मिळाला पाहिजे। तुम्ही सगळे मोर्चामध्ये सहभागी झालेले आहात, लोक येत आहेत, भेटत आहेत, काय बोलतायत तुमच्याशी सगळे? म्हणजे सगळे तर आता सर्वच जण धीर देत आहेत आणि यांच्या या धीरामुळे तर आज आम्ही हा न्यायाचा लढा उभारू शकलोय। नाहीतर म्हणजे हा न्याय म्हणजे आमचं काही म्हणजे आता त्या दिवशी केदार सर बोलले की आम्ही जशी समजा आत्महत्या केली असती, माझे वडील एक असं महत्त्वाचं स्थान होते आमच्या घरातलंच नाही तर ते पूर्ण गावाचा आधारस्तंभ होते। आज तो म्हणजे ते आमच्यात नाही आहेत, पण आमची एक मागणी आहे त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्याविरुद्ध न्याय हा मिळालाच पाहिजे। भाषणामध्ये बोल दादा, आम्ही भाषणात बोल, मला माहिती आहे मोका लागला आता नाही। माननीय मुख्यमंत्र्यांनी हाऊसमध्ये जाहीर केलं ना मोका लावला, ह्याच्यात नाविन्य काय? मोका लागणारच आहे, अजून बऱ्याच लोकांवर मोका लागणार आहे। आत्ताशी थोडे झाले, चला आम्हा स्वागत म्हणजे काय ऑलरेडी डन। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं, साहेब बोलले होते त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला। बीडची दहशत संपली पाहिजे असं पण मला बीडची दहशत नाही, बीड जिल्ह्याला बदनाम करू नका, ज्या लोकांची हे फक्त परळीची दहशत आहे। चला आगे बढो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।